महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। माजी सभापती सागर कडू यांची आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी उरण न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता झाली आहे। सांजे येथील प्लॉटिंग जागेचे सागर कडू यांनी खरेदीदार यांच्यासोबत कायम खरेदी खत करून नोटरी केली। खरेदी खत नोटरी करून त्याची पूर्तता न केल्याने सागर कडू यांच्या विरोधात उरण पोलीस ठाणे येथे भादवी कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत उरण येथील मेहरबान न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता। सागर कडू यांच्या वतीने ॲडव्होकेट पराग म्हात्रे यांच्या युक्तिवादात असे सांगण्यात आले, नोटराईज खरेदी खत करण्यात आला होता, परंतु योग्य त्या वेळी सरकारी परवानग्या न मिळाल्याने खरेदी खताची पूर्तता झाली नाही। तसेच तक्रारदार हे शेतकरी नसल्याने त्यांच्याकडे शेतकरी दाखला नव्हता, त्यासाठी पुन्हा वेळ लागणार होता आणि या कारणास्तव विलंब झाल्याने खरेदी खताची पूर्तता झाली नाही। तसेच सदर केस ही दिवाणी पद्धतीची असल्यामुळे तिच्यावर फौजदारी गुन्हा सिद्ध होत नाही। अशा अनेक कारणांच्या अनुषंगाने मेहरबान उरण येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांनी सागर कडू यांना निर्दोष मुक्तता केली आहे। ज्येष्ठ ॲडव्होकेट पराग दत्तात्रय म्हात्रे, ॲडव्होकेट विजय पाटील यांनी यथोचित सागर कडू यांची बाजू मेहरबान न्यायालयात मांडली। ॲडव्होकेट किशोर ठाकूर, ॲडव्होकेट संघश्री संजय गायकवाड, ॲडव्होकेट अर्चना माळी, ॲडव्होकेट रोहन म्हात्रे यांनी यात विशेष सहभाग दाखवला। याबाबत बोलताना ॲडव्होकेट पराग दत्तात्रय म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। गेली 3 वर्ष उरण न्यायालयात सागर कडू यांच्यावरती अतिशय खोटेपणाने एक दिवाणी स्वरूप असलेली केस दाखल केली होती आणि तिला चिटिंग किंवा 420चं स्वरूप देऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। 3 वर्ष या खटल्याचं कामकाज चाललं। एकूण 17 साक्षीदार याच्या तपासण्यात आले। 3 तपासिक अधिकाऱ्यांची साक्ष झाली, 4 पंचांच्या साक्षी झाल्या। यामधून संपूर्ण पुरावा अंती न्यायालयाने याच्यामध्ये सागर सदानंद कडू यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा या केसमधून होत नसल्याचं सरकारी पक्ष त्याच्यामध्ये असमर्थ ठरल्याचं त्यांनी निकाल दिलेला आहे आणि या निकालाने समाधान व्यक्त करण्यात येत आहे की एका वकिलाची जी काही कारकीर्द संपवण्याच्या हेतूने जी काही केस केली होती त्यामध्ये त्यांची निर्दोष सुटका झालेली आहे। याबद्दल आम्ही सगळेजण समाधानी आहोत। या संपूर्ण केसमध्ये आमचा न्याय यंत्रणेवर पूर्णपणे विश्वास होता आणि न्याय देवतेने त्या केसचा अतिशय योग्य आणि संपूर्ण पुराव्याचे सगळे पैलू तपासून योग्य निकाल दिले। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।